है सारी है अपने नितिन जी गडकरी हो। देश बिन कुछ न मन को लुभाए, नफरतों के नहीं मन में साए, प्रेम का पक्ष लेकर हमेशा प्रेम ही के कमल है फिदाए। जोड़े कश्मीर से कन्याकुमारी है अपने नितिन जी गडकरी। भारती माँ की हस्ती ये प्यारी है अपने नितिन जी गडकरी। चुन के लाएंगे हम बारी बारी है अपने नितिन जी गडकरी। गर्व से जनता कहती है सारी है अपने नितिन जी गडकरी हो। चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब या ठिकाणी आलेले आहेत। मी सगळ्यांना ससन्मान विनंती करतो त्यांनी कृपया मंचावर यावं। सुधीर भाऊ पारवे, पाशाजी पटेल, रेड्डी साहेब कृपया वर यावे। मनोहर कुंभारे यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी। काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेले मनोहर कुंभारे यांनी स्टेजमध्ये यावे। नितिनजी आगे बढ़ो, कहो दिल से, कहो दिल से। माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं पण पूर्ण अभूतपूर्व स्वागत आहे। माननीय प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब, माननीय प्रफुल्लजी पटेल, माननीय सुलेखाताई कुंभारे, माननीय जोगेंद्रजी कवाडे यांचं पूर्ण भारतीय जनता पार्टी महायुती स्वागत करता। कहो दिल से, कहो दिल से। हॅलो हॅलो टाकून द्या सगळ्यांच्याकडे। वजन नको देऊ याच्यावर। संदीप भारत माता की, भारत माता की। आता आपण सभेला सुरुवात करूया। आता आपण सभेला सुरुवात करतोय। कृपया सुरू करा। या ठिकाणी आपण महायुती, एक मिनिट, भेंडे सर हे घ्या, सुरू करा। अच्छा, या सभेकरता संबोधित करतील भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे। भारत माता की, भारत माता की। वंदे छत्रपती शिवाजी महाराज की। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की। आज आपण आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये, आपल्या सर्वांचे आवडते, आपल्या सर्वांचे पालक, आपल्या सर्वांच्या हृदयात ज्यांचं अनन्यसाधारण महत्व आहे असे माननीय नितीनजी आज 50,000 कार्यकर्त्यांच्या सोबत हा नामांकन पत्र दाखल करताय। महायुतीचे आमचे सर्व नेते माननीय देवेंद्रजी, प्रफुल्लभाई, माननीय सुलेखाताई, जोगेंद्रजी कवाडे साहेब, माननीय आपले सर्व नेते, माननीय खासदार कृपाल तुमानेजी, आपले उमेदवार राजू पारवेजी, आज दोनही आपण फॉर्म भरतोय। माननीय नितीनजी महायुतीचे उमेदवार म्हणून, 13 पक्षाचे एनडीएचे उमेदवार म्हणून आज आपण नामांकन दाखल करतोय। माननीय राजू पारवे हे शिवसेनेचे उमेदवार म्हणून, महायुतीचे उमेदवार म्हणून
नामांकन दाखल करताय, मी तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे, नागपूर शहराच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कुणीही एवढे मतं घेतले नाही तेवढे मतं नितीनजीला मिळावे, ही आपली सर्वांची जबाबदारी आहे। 4 जून हा आपल्याला सुवर्ण अक्षराने लिहिता येईल एवढे मतं आपल्याला त्या ठिकाणी करायचे आहे। मोदीजीच्या नेतृत्वामध्ये विकासाची गॅरंटी, देशाला सर्वोत्तम भारत करण्याची गॅरंटी मोदीजींनी घेतली आहे आणि मोदीजीच्या सोबत माननीय नितीनजी या देशाचे विकासाचे महामेरू म्हणून काम करताय। मी एवढंच सांगेल, जेव्हा तिसऱ्यांदा मोदीजी प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतील तेव्हा माननीय नितीनजी हे आपल्या महाराष्ट्रातनं सर्वात जास्त मतं घेऊन आपले खासदार आणि त्या ठिकाणी असतील, हा संकल्प आपल्याला करायचा आहे। मी आपल्या सर्वांना विनंती करतो 19 तारखेला आपण सर्वांनी जो हा महायज्ञ आहे, हा विकासाचा महायज्ञ आहे, या महायज्ञामध्ये आपण सर्वांनी महायुती टाकावी, या ठिकाणी सर्वांनी आहुती टाकावी, एवढीच विनंती मी आपल्याला करतो। आणि माननीय प्रफुल्ल भाईला विनंती करतो की कवाडे सरांना, राजू पर्वे सर, सेनापती कवाडे सरांना विनंती करतो की त्यांनी या सभेला संबोधित करावं। आपल्या महायुतीचे कर्तबगार विकास पुरुष नितीनजी गडकरी आणि रामटेक लोकसभेचे आपल्या महायुतीचे उमेदवार राजूजी पारवे आज आपल्या सर्वांच्या विजयाचा आशीर्वाद घेऊन आपलं नामांकन दाखल करीत आहेत। लाखोच्या संख्येने आपण नितीनजी गडकरी आणि राजूजी पारवे यांना विजयाचा आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालात। पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, या नागपूर नगरीने नेहमीच इतिहास घडवलेला आहे। देशाच्या समाजकारणात, राजकारणात, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये नागपूर महानगरीने एक इतिहास घडवलेला आहे। मतदान करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, पुन्हा नितीनजी गडकरी यांना 5 लाखाच्या मताधिक्याने आपल्याला विजयी करायचा आहे आणि संपूर्ण भारत देशामध्ये नितीनजी सर्वाधिक मताने निवडून यावेत, हा आशीर्वाद आपण सर्वांनी द्यावा। राजू पारवेजी रामटेकचे आपल्या लोकसभेचे उमेदवार आहेत, त्यांनाही प्रचंड मताधिक्याने आपल्याला निवडून द्यायचं आहे। आजच्या प्रसंगी मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो। जेवढ्या मोठ्या संख्या, आज लाखोच्या संख्येने आपण आशीर्वाद देण्यासाठी आलात। ज्याची सुरुवात चांगली असते त्याचा शेवट देखील चांगला असतो आणि आज या ठिकाणी आपल्या सर्वांना सोबत घेऊन दलित असतील, आदिवासी असतील, ओबीसी असतील, अल्पसंख्याक मुस्लिम समाज असेल, भटकळीमुक्त समाज असेल, सर्व जातीच्या, सर्व धर्माच्या लोकांना विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्याचं काम नितीनजी गडकरी यांनी आतापर्यंत केलं आहे। त्यांचे हात मजबूत करायचे आहेत, या देशाची लोकशाही मजबूत करायचं आहे, या देशाचं संविधान मजबूत करायचं आहे, या देशातील गरिबांना न्याय मिळवून द्यायचा आहे आणि हे गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी, कष्टकऱ्यांना, शेतकऱ्यांना, शेतमजुरांना न्याय मिळवून देण्यासाठी, झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी, अल्पसंख्याक समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी नितीनजी गडकरी यांना 5 लाखापेक्षा जास्त मतांनी आपण विजयी करावं अशी सर्वांना विनंती करतो। आपल्या सर्वांच्या वतीनं नितीनजींना हार्दिक शुभेच्छा देतो आणि जाता जाता मी घोषणा देईन। छत्रपती शिवाजी महाराज की, एक तास हात वर करून छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय, नितीनजींचा विजय असो, विजय असो, विजय असो, नितीनजींचा विजय असो, विजय असो, विजय असो, पारवेजींचा विजय असो, विजय असो, जय विजय भीम, असो। जय भारत। जय। आता आपल्या देशाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सन्माननीय प्रफुल्लजी पटेल यांना विनंती करतो
की त्यांनी आपल्या या सभेला संबोधित करावं. नागपूर, विदर्भ, महाराष्ट्र आणि देशाची आन बान शान माननीय नितीनजी गडकरी यांच्या आज नामांकन पत्र भरण्यासाठी आज उपस्थित असलेले आमचे या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, आपल्या नागपूरचे विदर्भाचे सुपुत्र आणि लाडके नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस, आमचे सहकारी आणि आमचे जुने मित्र भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे, या भागामधून नागपूर रामटेक लोकसभा मतदारसंघातून उमेदवार असलेले आमचे सगळ्यांचे, तुमचे सगळ्यांचे लोकप्रिय राजूभाऊ पारवे, आमचे सहकारी संसदमध्ये खासदार कृपाल तुमानेजी, आमचे मोठे बंधू आणि रिपाई जी एक चळवळ यांचे जनक प्रोफेसर जोगेंद्र कवाडेजी, आमची बहीण सुलेखा कुंभारेजी आणि उपस्थित सर्व आलेले मान्यवर आणि इथे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, रिपाई आणि बाकीचे सर्व सहकारी पक्षांचे उपस्थित कार्यकर्ता, बंधू, भगिनी आणि तरुण मित्रांनो, आज आपण नितीनजी यांच्या नामांकन भरण्यासाठी इथे आलेलो आहोत. नितीनजीची लोकप्रियता, नितीनजीचा काम, नितीनजींनी जे काम करण्याची जी शैली आहे हे नागपूर पुरती मर्यादित नाही, अख्खा भारतामध्ये आणि जगामध्ये आज नितीन गडकरी कसा माणूस आहे, कसा कार्यकर्ता आहे हे सगळ्यांना आता त्यांना माहित आहे. आणि हे आपला नागपूरचा सौभाग्य आहे की असा व्यक्ती, असा नेता आपण या देशाच्या विकासासाठी दिलेला आहे, आपल्या विदर्भाच्या विकासासाठी दिलेला आहे. आज नितीनजी यांच्या नामांकन भरत असताना मला खात्री आहे की मागच्या वेळी किंवा 2 वेळी जे नितीनजी निवडून आले त्याच्यापेक्षा काही जास्त लाखामतानं नितीनजी निवडून येणार आहे, याच्या बाबतीत माझ्या मनामध्ये शंका नाही. काही महिन्यापूर्वी आपल्या सगळ्यांना माहित आहे की अजितदादा पवारांच्या नेतृत्वामध्ये आम्ही बाकीचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहकार्यांनी महायुतीमध्ये सामील होण्याचं काम केलं आहे. आणि हे फक्त आणि फक्त या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या काम, यांच्या समावेशक जे काही त्यांची भूमिका आहे, गोर गरीब, दलित, आदिवासी, ओबीसी, शेतकरी, मजदूर या सगळ्यांच्यासाठी मागील 10 वर्षामध्ये मोदीजींनी जे पद्धतीनं काम केलं आहे हे खरोखर या इतिहासामध्ये, देशाच्या इतिहासामध्ये नोंदवला जाणार आहे. आणि येणाऱ्या या 5 वर्षामध्ये मोदीजीच्या नेतृत्वामध्ये जेव्हा सरकार बनेल, नितीनजी सारखे आपले प्रतिनिधी त्यांच्यासोबत काम करतील, तो नक्कीच मला खात्री आहे की आपला या नागपूर, विदर्भ आणि महाराष्ट्राच्या आणि देशाचा भला झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, आपले देवेंद्रजी पण इथे आहे. देवेंद्रजी आज या आपला राज्याचा नेतृत्व करत आहे, भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करत आहे. आणि आम्हाला अभिमान आहे की या विदर्भामधून नितीनजी आणि देवेंद्रजी सारखे आपल्याला महान सुपुत्र मिळालेले आहे, ज्यांनी या नागपूरचा भला आणि या देशाचा भला, राज्याचा भला करायचा आहे. मित्रांनो, मी अधिक काय बोलणार नाही, एवढाच म्हणेल की एवढ्या वर्ष आम्ही का तुमच्यापासून दूर राहिलो नितीनजी, हीच आम्हाला म्हणजे थोडाफार आश्चर्य वाटते. पण देन आहे, दुरुस्त आहे. आज हम आपके साथ है, भारतीय जनता पार्टी के साथ है, मोदी जी के साथ है, देवेंद्र जी के साथ है. ये हमारे सबके लिए
बहुत बहुत अभिमान की बात है। और ये महाराष्ट्र में ये शाहू फुले अंबेडकर की ये पावन भूमि, नागपुर की ये पावन दीक्षा भूमि, यहां से एक नई पुकार इस देश में मोदी जी के नेतृत्व में एनडीए 400 पार करे, ये पुकार और गुहार देते हुए मैं आप सबको, नितिन जी को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। महायुतीचा रामटेक लोकसभाचे युवा तडफदार उमेदवार राजूभाऊ पारवे यांना विनंती करतो की त्यांनी या सभेला संबोधित करावं। अब की बार, अब की बार, अब की बार, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। या देशाचे लाडके नेते सन्माननीय गडकरी साहेब, ज्यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व लोक काम करत आहोत, अशा या देशाचे आदरणीय सन्माननीय पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात एक कार्यकर्ता म्हणून मी काम करणार आहे। आजच्या या सभेला उपस्थित या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नुकतेच येणार आहे सन्माननीय शिंदे साहेब, या सभेला उपस्थित महाराष्ट्राचे लाडके आणि सगळ्यांचे नेते, माझे नेते सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्माननीय प्रफुल्लभाई पटेल जी, या महाराष्ट्राचे सन्माननीय अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे चंद्रशेखर बावनकुळे साहेब, सन्माननीय कवाडे साहेब, आमच्या सर्वांच्या नेता सुलेखाताई कुमारे, या लोकसभेचं नेतृत्व केलं असे आमचे सन्माननीय मोठे बंधू कृपालजी तुमाने साहेब, मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी मला एक संधी या रामटेक लोकसभेकरता दिली। मी त्यांचे ऋण नेहमी फेडणार नाही। ज्यांनी 10 वर्षामध्ये रामटेक लोकसभेचं नेतृत्व केलं, एक चांगलं नेतृत्व या रामटेक लोकसभेला दिलं, मी त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद मानतो। मंचावर उपस्थित सर्व आमचे सहकारी आमदार, सर्व महायुतीचे सर्व आमचे सहकारी मित्र, लाखोच्या संख्येने आलेले रामटेक नागपूर मधून आलेले आमचे सर्व पदाधिकारी, सर्व सहकारी, आज एवढ्या मोठ्या संख्येनं आज आमचा नामांकन अर्ज मी धरणार आहे। सन्माननीय गडकरी साहेबांचे आशीर्वाद घेऊन, सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे आशीर्वाद घेऊन, सर्व महायुतीच्या सर्व नेत्याचे आशीर्वाद घेऊन आज मी आपला अर्ज भरणार आहे। या रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रातील सर्व जनतेला एक विनंती करतो की येणाऱ्या 19 तारखेला मोदी साहेबांचे सन्माननीय आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांचे हात बळकट करण्याकरता, महायुतीचे हात बळकट करण्याकरता लाखोच्या संख्येने आपण 19 तारखेला मतदान करणार व महायुतीला आपण विजयी करणार, एवढी सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की। आणि आता महाराष्ट्राच्या राजकारणातले अष्टपैलू राजकारणी, आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला संबोधित करावं। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय लहूजी, जय लहूजी, जय लहूजी, जय लहूजी, जय बिरसा मुंडा, जय बिरसा मुंडा, जय बिरसा मुंडा, जय बिरसा मुंडा। आपल्या सर्वांचे लाडके नेते, भारतामध्ये ज्यांना विकास पुरुष म्हणून ओळखलं जातं ते आदरणीय नितीनजी गडकरी, आपले अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, राष्ट्रीय नेते
प्रफुल्लभाई पटेल, आपले रामटेकचे उमेदवार राजूभाऊ पारवे, आदरणीय सुलेखाताई कुंभारे, आदरणीय कवाडे सर, आमचे मित्र रामटेकचे खासदार कृपालभाऊ तुमाने, मंचावर उपस्थित आमचे सर्व सहकारी आमदार, सर्व नेते मंडळी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आपल्या सर्वांकरता आजचा दिवस महत्वाचा आहे। कारण या देशामध्ये तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन करण्याकरता माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचे सरसेनापती असलेले माननीय नितीनजी गडकरी हे आज नागपूरमधनं तिसऱ्यांदा या ठिकाणी फॉर्म भरतायत आणि गेले 10 वर्ष मोदीजींनी आणि नितीनजींनी भारतामध्ये जे काम केलंय ये तो ट्रेलर था, अभी असली पिक्चर बाकी है। पुढच्या 5 वर्षामध्ये भारत आणि महाराष्ट्र ज्या प्रकारे बदलताना आपल्याला पाहायला मिळेल, 2047 सालचा विकसित भारत करण्याची मुहूर्तमेढ पुढच्या 5 वर्षामध्ये तयार होईल। गेल्या 10 वर्षामध्ये 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर काढण्याचं काम मोदीजींच्या नेतृत्वात झालं। पुढच्या 5 वर्षामध्ये गरिबी मुक्त, बेरोजगारी मुक्त आणि समतायुक्त भारत हा तयार करण्याचं काम हे या ठिकाणी होईल। मला अतिशय आनंद आहे माननीय नितीनजींसोबत आज रामटेक मधनं राजूभाऊ पारवे यांच्यासारखा एक तरुण तळपदार नेता हा शिवसेनेच्या चिन्हावर महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी मैदानात उतरले आहेत। यापूर्वी आमचे कृपाल भाऊ तुमाने 10 वर्ष होते, त्यांनी देखील उत्तम काम केलंय आणि आता राजू भाऊ देखील उत्तम काम करतील याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही। माननीय गडकरी साहेब हे केवळ नागपूरचे नेते नाही आहेत, ते राष्ट्रीय नेते आहेत आणि राष्ट्रीय नेत्याचा सन्मान कसा झाला पाहिजे, तो रेकॉर्ड ब्रेक सन्मान झाला पाहिजे। जय श्रीराम। नागपूरकरांनो तुम्हाला रेकॉर्ड करण्याची संधी मिळाली आहे। तुम्हाला यावेळी रेकॉर्ड करायची संधी मिळाली आहे। यावेळी नितीनजींचा विजय हा अभूतपूर्व असेल आणि एक रेकॉर्ड आम्ही या ठिकाणी तयार करू। बोला करणार ना रेकॉर्ड? बोला करणार रेकॉर्ड? होणार रेकॉर्ड? नितीनजींना रेकॉर्ड मताने निवडून आणणार हो। मग मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, या महाराष्ट्रामध्ये न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा रेकॉर्ड नितीनजींच्या माध्यमातून होईल। कारण ज्या प्रकारची सेवा नितीनजींनी या देशाची आणि महाराष्ट्राची केली आहे, महाराष्ट्रामध्ये इथला जन त्यांच्या पाठीशी आहे। दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर ओबीसी महिला अल्पसंख्याक सगळ्यांच्या तोंडात एकच नाव आहे आणि ते मोदीजींचं नाव आहे, ते आमच्या नितीनजींचं नाव आहे। त्यामुळे निश्चितपणे नितीनजींच्या नेतृत्वामध्ये केवळ नागपूरच नाही, रामटेकच नाही, तर या ठिकाणी प्रचंड असा विजय आम्ही मिळवणार आहोत। आणि आता तर महायुती मोठी झाली आहे। आधी भाजप शिवसेना होती, मग भाजप शिवसेना रिपाई होती, आता प्रफुल्ल भाई तुम्ही देखील आलात, तुम्हारी भी ताकत हमको मिली है। अब घड़ी भी हमारे साथ है, घड़ी हमारे साथ है, तो जो हमारे विरोध में है उनके 12 बजाकर हम छोड़ेंगे, एवढंच या ठिकाणी सांगतो। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपले नेते माननीय गडकरी साहेबांना मनापासून शुभेच्छा देतो, राजूभाऊ पारवेंना मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय भीम, जय भारत।
भारत माता की. आणि आता आपण बरेच वेळापासून ज्यांच्या भाषणाची आतुरतेने वाट बघतो अशा नितीनजी बद्दल काय सांगायचं. नितीनजींचं फक्त नावच काफी आहे. कहो दिल से. मी नितीनजींना विनंती करतो की त्यांनी या सभेला संबोधित करावं. महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, आदरणीय प्रफुल्लभाई, योगेंद्रजी, सुलेखाताई, आपले रामटेक लोकसभा क्षेत्राचे उमेदवार आदरणीय राजू पारवे, आशिष जयस्वाल, पाशा पटेल, त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि आपल्या नागपूरचे आपल्या सगळ्यांचे प्रिय चंद्रशेखर बावनकुळे, परिणय फुके, सर्व मंचावरील आमदार प्रवीण दटके, कृपाल तुमाने आणि उपस्थित सर्व बंधूंनो आणि भगिनींनो, अजूनही लोक येऊन राहिलेले आहेत. आपण राजू पारवे आणि मी आज जो फॉर्म भरणार आहे त्याकरता आमच्यावरचं प्रेम व्यक्त करण्याकरता आपण हजारोच्या संख्येने उपस्थित आहात. त्या सर्व जनतेला मी मनापासून अभिवादन करतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. माझ्या बांधवांना आणि बहिणींनो, 10 वर्षापासून मला नागपूरचा लोकसभा सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. कृपाल तुमाने यांनी रामटेकचं प्रतिनिधित्व केलं आणि या काळामध्ये नागपूर लोकसभा क्षेत्रामध्ये या 10 वर्षात 1,00,000 कोटीपेक्षा जास्त रुपयाची विकास कामं आपल्या आशीर्वादामध्ये झाली. याचं श्रेय मला नाही आहे, याचं श्रेय देवेंद्रजींना नाही आहे, याचं श्रेय खऱ्या अर्थाने माझ्या समोर असलेल्या हजारो कार्यकर्त्यांना आहे. कारण तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवला नसता आणि ही संधी दिली नसती तर हे कार्य करण्याची आम्हाला संधीच मिळाली नसती. मला विश्वास आहे इथल्या तरुण मुलांना रोजगार मिळाला पाहिजे म्हणून मिहान प्रकल्प सुरू झाला. 24 तास पाण्याची व्यवस्था झाली. नागपूर शहरामध्ये अनेक रेकॉर्ड झाले. रस्ते, पुलांचे, हे सगळे तुमच्या सहकार्यामुळे झाले. माझ्या बांधवांना बहिणींना मला आपल्याला विनंती करायची आहे की या निवडणुकीत मी विजयी तर होणारच आहे, पण मी आपल्या सगळ्यांना विनंती करील की आपल्या सगळ्यांच्या परिश्रमाने, आपल्या सगळ्यांच्या मेहनतीने यावेळी 75% मतदान झालं पाहिजे आणि 5 लाखापेक्षा जास्त मताने आपण या मतदारसंघातून मला विजयी करावं अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती है। आप सबको पता है कि मोदी जी के नेतृत्व में हम आत्मनिर्भर भारत बन रहे हैं, $5 ट्रिलियन की इकोनॉमी बना रहे हैं। हम दुनिया को विश्व गुरु हम बनाने वाले हमारे देश को। इस देश का सर्वांगीण विकास हो, गांव, गरीब, मजदूर, किसान का कल्याण हो और सुखी समृद्ध संपन्न भारत हो, यही हमारा सबका मिशन है। और इसीलिए आपके आशीर्वाद से मोदी जी के नेतृत्व में फिर से एक बार एनडीए सरकार आएगी और महाराष्ट्र में हमारे एकनाथ शिंदे जी, अजित पवार जी और देवेंद्र जी, इनके सबके नेतृत्व में महाराष्ट्र में भी हम विकास के कई 4 चांद लगा देंगे, ऐसा मुझे विश्वास है। मैं आप सबको बहुत बहुत धन्यवाद देता हूं। आज मैंने हमारे कार्यकर्ता को कहा था कोई बस लगाना नहीं, कोई टैक्सी लगाना नहीं, कार्यकर्ता अपने वाहन से आएंगे और आए। आप कोई गाड़ी आपको नहीं मिली। 50,000 लोग भारतीय जनता पार्टी पर
नरेंद्र मोदी जी के ऊपर, देवेंद्र जी और बावनकुळे के ऊपर, मेरे ऊपर, प्रफुल्ल भाई के ऊपर, राजू पारवे जी के ऊपर, सुलेखा ताई, जोगेंद्र कवाड़े जी के ऊपर आप प्रेम कर कर यहाँ आए हैं। उन आई हुई जनता को हाथ जोड़कर अभिवादन करता हूं और मेरे साथ जोर से कहिए, भारत माता की, भारत माता की, भारत माता की। अगली बार, अगली बार, अगली बार, अब की बार, अब की बार, अब की बार। अभी एकनाथ शिंदे जी थोड़ी देर में पहुंचने वाले हैं। हम दोनों फॉर्म भरेंगे तो हमारे साथ वो रहेंगे। उनको भी मैं अभिवादन करता हूं। बहुत बहुत धन्यवाद। नमस्कार। आपल्याकरता, आपल्या सर्वांकरता आनंदाची बाब आहे। महायुती करता आनंदाची गोष्ट आहे, भाजप करता आनंदाची गोष्ट आहे। काल काँग्रेसचे आदिवासी विभागाचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे अध्यक्ष, गडचिरोलीचे नेते नामदेव उसंडी यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आणि आता मनोहर कुंभारे 30 वर्ष झाले काँग्रेसचं काम करतात। जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे। मी नामदेव उसंडीचं आणि मनोहर कुंभारेचं खूप खूप अभिनंदन करतो। धन्यवाद। भारतीय जनता पार्टीचा कहो दिल से, महायुतीचा